नमस्कार. आजची रेसिपी आहे पुरणपोळी. कुकरमध्ये 1 वाटी गावरान चण्याची डाळ घेतलेली आहे. चण्याची डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. 1 चम्मच साजूक तूप घातलेलं आहे आणि चिमूटभर हळद घातलेली आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेत आहे. 3 शिट्ट्यांमध्ये चण्याची डाळ व्यवस्थित शिजते. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलेलं आहे. चण्याची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. पुरण चाळणीवरती शिजलेली डाळ घातलेली आहे आणि चम्मचने किंवा वाटीने डाळ बारीक करायची आहे. तर इथे चम्मचने चण्याची डाळ बारीक करून झालेली आहे आणि डाळीचा काही छिलका राहिलेला आहे तो काढून घेत आहे. तर इथे चण्याच्या डाळीचं सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला या सारणामध्ये गूळ किंवा साखर घालायची आहे. तर इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली होती, त्यामुळे 1 वाटी साखर घातलेली आहे. साखर व्यवस्थित मिक्स करायची आहे. पुरण शिजते वेळेस गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटे पुरण शिजल्यानंतर आता आपल्याला 1 चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि 1 चम्मच विलायची पावडर घालायची आहे. यामुळे पुरणाला खूप छान असा फ्लेवर येते. एखाद मिनिट पुन्हा आपल्याला शिजवायचं आहे. हळूहळू सारण घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पुरण थंड झाल्यानंतर घट्ट होते. पुरण पूर्णपणे थंड झाल्यानंतर कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पाती तयार करायची आहे. पाती तयार झाल्यानंतर पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातीमध्ये पुरणाचं सारण घालायचं आहे. उरलेली कणिक काढून घ्यायची आहे. हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. थोडीशी कणिक लावून आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे. पुरणपोळी लाटते वेळेस हलक्या हाताने लाटायचं आहे. पुरण हे काठापर्यंत जायला हवे. तर इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि पुरणसुद्धा काठापर्यंत पोहोचलेला आहे. गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर लगेचच पुरणपोळी घातलेली आहे. एका बाजूने शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून घेत आहे. पुरणपोळीला तूप किंवा तेल लावून छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे.
पुरणपोळी टम्म अशी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी पुरणपोळी व्यवस्थित शिजलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि या गरमागरम पुरणपोळीवर तुपाची धार सोडून या होळीला या पुरणपोळीचा आस्वाद नक्कीच घ्यायचा आहे. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.